सुरू करूया. हो हो. ओके. तर सर्वांना नमस्कार. परत एकदा आपल्या सर्वांचं आपल्या हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या कोर्समध्ये 49th HDCM कोर्समध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. सर, सर्वप्रथम आपलं या ठिकाणी ऑनलाईन सेशनसाठी खूप खूप मी आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो सर. तर थोडासा परिचय करून देईन सरांचा. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपले फर्स्ट सेमिस्टरचे 6 सब्जेक्ट आहेत आणि त्यातला एक खूप महत्वाचा असा सब्जेक्ट आहे कोऑपरेटिव्ह लेजिस्लेशन. कोऑपरेटिव्ह लेजिस्लेशन हा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी कशी फॉर्म होते, कशी रन होते, त्याला कोणते कोणते कायद्याच्या बाबी, महत्वाच्या बाबी लागू आहेत, या सर्व बाबी या सब्जेक्टमध्ये कव्हर होतील. आणि हा सब्जेक्ट करण्यासाठी खास आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट महेंद्र खरात सर. खरात सरांचं थोडंसं परिचय करून देईल. सर हे स्वतः ऍडव्होकेट आहेत, वकील आहेत आणि वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर प्राध्यापक म्हणून सुद्धा सरांनी एका महाविद्यालयाला काम केलेलं आहे. आणि कोऑपरेटिव्ह क्षेत्र, सहकार क्षेत्राचा असा मोठा असा अनुभव आणि विशेषतः कायदेविषयक ज्या बाबी आहेत त्या बाबींचा सरांचा महत्वपूर्ण असा अभ्यास आहे. आणि नक्कीच आपल्या या कोर्सचा जो काही सब्जेक्ट आहे कोऑपरेटिव्ह लेजिस्लेशन हा अतिशय चांगल्या पद्धतीने सर हँडल करतील. तर माझी सर्व प्रशिक्षणार्थींना एक विनंती आहे की तुम्ही काळजीपूर्वक सेशन अटेंड करा. जरी ही जास्त इफेक्टिव्ह नसेल किंवा ऑनलाईन मोडमध्ये जरी आपले सेशन सुरू असतील तरी अतिशय काळजीपूर्वक हे ऐकलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत, त्यात तुम्हाला ज्ञानाची भर पाडावी याच्यासाठी आपण श्री खरात सरांचे आपण सेशन ठेवलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट सुंदर पद्धतीने तुम्हाला ती समजावून सांगतील, पूर्ण विषय हाताळतील. सर परत एकदा आपलं स्वागत. सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या इथे जवळपास 40 प्रशिक्षणार्थींनी आपल्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि ऑलमोस्ट 90% 95% जे प्रशिक्षणार्थी आहेत, जे विद्यार्थी आहेत ते कोऑपरेटिव्ह बँकाचे आहेत. काही पुणे डीसीसी बँकेचे आहेत आणि काही ठाणे डीसीसी बँकेचे आणि 2-3 प्रायव्हेट कॅन्डिडेट असं एकंदरीत 40 लोकांनी याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि जवळपास सर्वच लोक ऑलमोस्ट 90% जी काही आपले विद्यार्थी आहेत ते जवळपास क्लर्क, कॅशियर या पदावरती काम करतात आणि थोडंसं त्यांना कामाचं वर्कलोड असल्यामुळे ते काम करत करत आपले सेशन ऐकतील. तर मी परत एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की आपण चांगल्या पद्धतीने सेशन ऐकावे. तुम्हाला जे पॉइंट्स महत्वाचे वाटतात त्याचे नोट्स लिहून ठेवाव्यात आणि लक्षपूर्वक सेशन कंडक्ट करा. तर सर मी परत एकदा आपलं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपलं सेशन सुरू करावं प्लीज. सर्वांना सप्रेम नमस्कार. आवाज येतोय सर? काय आवाजाचं काय अडचण नाही ना? नाही, आवाजाचा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आपला जो विषय आहे, सन्माननीय सरांनी, कोटके सरांनी आपला जो विषय सांगितलेला आहे तो सहकार कायदे हा आपला विषय आहे. सर्वात प्रथम डॉक्टर विखे पाटील इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूट तर्फे जे आपल्या भारतामध्ये एक अग्रगण्य असं एक प्रशिक्षण संस्थान आहे आणि त्या संस्थानाच्या वतीनं हे प्रशिक्षण आपण घेत आहात. आणि HDCM जो आहे हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सहकार कायदे हा विषय जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर या विषयामध्ये सर्वात जर आपण साधारणपणे या विषयाची जर रूपरेषा आपण पाहिली म्हणजे एकंदरीत आपल्याला या विषयामधून काय माहिती त्यामध्ये मिळणार आहे आणि ते जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सहकार कायदा म्हणजे काय आहे, त्यानंतर सहकार कायद्याचा इतिहास, जसं की आता 1960चा कायदा आहे, मात्र त्यापूर्वी सहकार कायद्याचा इतिहास म्हणजे 1904चा कायदा असेल, त्यानंतर 1912चा कायदा असेल, तर या कायद्यासंबंधी त्रोटक आपल्याला थोडीशी माहिती ही यामध्ये दिली जाणार आहे. त्यानंतर 1960चा जो कायदा आहे त्या 60च्या कायद्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे जे काही आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे भाग केलेले आहेत, मग त्यामध्ये नोंदणी असेल किंवा व्यवस्थापन असेल किंवा मग लेखापरीक्षण असेल, या संबंधी सुद्धा आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये माहिती असल्याचं दिसतं. त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला जसं की हे ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्यांचे पोटनियम काय आहेत, अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण सिलेबस जो आहे तो आपण यामध्ये दिलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण एक स्क्रीन तुम्हाला शेअर करणार आहोत, त्या नोट्स पण तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे पूर्वी आपल्याला फारसं आपण हे सहकार्य किंवा ह्या पद्धतीने आपण नोट्स देऊ शकलो नाही. सुदैवानं आता सगळ्या आपल्या नोट्स तयार आहेत आणि त्यामुळं
जे काही आपण 2 ते 3 टॉपिकवर बोलणार आहोत ती स्क्रीन आपण शेअर करणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण ती सुरुवात आपली होणार आहे. स्क्रीन आपल्याला दिसते सर? हॅलो, नाही दिसत नाही screen. नाही स्क्रीन अजून शेअर झाली नाही सर. बर. येस सर, दिसते स्क्रीन. स्क्रीन शेअर एंटायर स्क्रीन केलं तर बरं होईल सर. बर बर. हा, ते ऑप्शन आपल्याकडं नाही, तुम्ही डायरेक्ट आता पीपीटी ओपन केली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तेच होत नाही मग. नाही तुमची स्क्रीन दिसतीये, हम्म. डायरेक्ट पीपीटी ओपन करा आपली. मॅडम एक मिनिट. पीपीटी ओपन करताना हे घेऊ का? नाही, स्क्रीन कुठे? नाही सर, एक मिनिट सर. तुम्ही डायरेक्ट ते फाईल मॅनेजर आहे ना आपलं खाली, हा तिथं राईट. नाही तिथं नाही राईट. खाली इथं. हा तिथे जाऊन आपली पीपीटी ओपन करा, ती दिसेल सर. क्लिक करा बरं. हे आय सी एम. ओके सर आता? येस. ओके, थँक्यू. ठीक आहे, तर आपला जो सहकार कायदे आणि कॉपरेटिव्ह लेजिस्लेशन यामध्ये सुरुवातीला आपला जो पहिला टॉपिक आपल्याला दिलेला आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, तो आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 या कायद्यामध्ये किंवा ह्या कायद्याचा इतिहास हा आपला पहिला टॉपिक आहे. सहकार कायद्याच्या इतिहासामध्ये जे काही वेगळे बदल झालेले आहेत, जसं की 1904चा कायदा असेल, 12चा कायदा असेल, त्यानंतर 1960चा कायदा असेल, या संबंधी आपल्याला या टॉपिकमध्ये माहिती मिळते. त्यानंतर सहकार कायद्यामध्ये उत्क्रांती हा शब्द आलेला आहे. तर उत्क्रांती म्हणजे काय बरं? तर 4चा कायदा आलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये काही लूपहोल्स किंवा काही त्रुटी असतील आणि त्यामध्ये त्या त्रुटी दुरुस्त करण्याचं काम 1912च्या कायद्याने केलेलं आहे. मग त्यालाच आपण म्हणतो की सहकार कायद्यामध्ये वेळच्या वेळी झालेले बदल. त्यात सहकार कायद्याचे महत्व हा आपल्याला यामध्ये एक टॉपिक आहे. त्यामध्ये सहकार संस्थांची नोंदणी किंवा पोटनियम दुरुस्ती असेल किंवा सदस्य किंवा त्याला आपण सभासद म्हणतो, नवीन सभासदांची नोंदणी किंवा सभासदाची हकालपट्टी असेल किंवा संचालक मंडळाचं कामकाज, त्यामध्ये वार्षिक सभा कशी घ्यावी, विशेष सभा कशी घ्यावी,
त्यानंतर सहकारी संस्थेचे निधी काय असतात, त्यामध्ये राखीव निधी, इमारत निधी किंवा भांडवली निधी ज्याला आपण म्हणतो, नफ्यातून काढायचे वेगवेगळ्या प्रकारचे निधी. त्यानंतर निवडणुकांसंबंधी आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर लेखापरीक्षण असेल कलम 81 प्रमाणे. त्यानंतर सहकारी संस्थांची चौकशी किंवा संचालक मंडळावर होणारी कारवाई कलम 78 प्रमाणे संचालक मंडळावर कारवाई होते, 83 प्रमाणे चौकशी होते आणि 88 प्रमाणे संचालक मंडळाला जबाबदार धरलं जातं. तर ही जी काही बदल आपण सहकार कायद्यात केलेले आहेत आणि पुढच्या टॉपिकमध्ये सहकार कायद्याचं महत्व काय आहे. यानंतर आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या टॉपिकमध्ये सहकार कायद्यासंबंधी राज्यघटनेमध्ये जे बदल झालेले आहेत, जसं की कलम आपण पाहतो की 97वी घटना दुरुस्ती आपल्याकडे 2011 मध्ये झालेली आहे. सहकार कायदा हा जो विषय आहे किंवा सहकार हा विषय जो आहे तो राज्याचा विषय आहे, म्हणजे राज्यांनी सहकाराचं प्रबंधन करायचं असतं. मात्र जाणीवपूर्वक सहकारामध्ये एक सकारात्मक बदल व्हावेत यासाठी केंद्र सरकारने यामध्ये 97वी घटना दुरुस्ती जी केलेली आहे त्याची ओळख आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. त्याचबरोबर 144 कलम जे आहे, जसं की नवीन आता पतसंस्थांसाठी आलेला आहे बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ. त्यानंतर 154 मध्ये आपण एक बदल केलेला आहे गृहरचना संस्थांसाठी. तर असे काही बदल जे आहेत त्यामध्ये झालेले आहेत. त्यानंतर सहकार कायदा काय असतो, नियम आणि पोटनियम यातील फरक काय आहे, हा आपल्या संपूर्ण अभ्यासाचा जो आहे तो पहिल्या टॉपिकचा आपला भाग आहे. आता आपल्याला जर कुणी विचारलं किंवा सहकारी संस्था म्हणजे काय आहे, तर सहकारी संस्थेची व्याख्या जरी कायद्यामध्ये असली तरी कल्वर्ट नावाचे जे विचारवंत आहेत, एच.सी. कल्वर्ट हे जे विचारवंत आहेत, त्या काळामध्ये पंजाब आणि हरियाणा राज्याचे ते निबंधक होते आणि 1920च्या काळामध्ये ते निबंधक असताना त्यांनी एक फार छान व्याख्या केलेली आहे की सहकारी संस्था म्हणजे काय आहे. तर सहकारी संस्था ही समानतेच्या आधारावर आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून, असे दोन शब्द आलेले आहेत. तर समानतेच्या आधारावर आणि मानवतेच्या दृष्टीने, हे दोन शब्द इक्वालिटी आणि ह्युमॅनिटी, हे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्यामुळं कल्वर्ट यांची व्याख्या आजही आपल्याला खूप उपयोगी पडते की सहकार म्हणजे आपण जसं म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तर एकमेकांना सोबत घेऊन आपण एकमेकांचा विकास करणे, आर्थिक विकास करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र काळानुसार सहकारी संस्थेची व्याख्या सुद्धा बदललेली आहे. 97वी घटना दुरुस्ती आपल्या देशामध्ये सहकारासंबंधित झाली, त्यानंतर त्या राज्यांनी कायदे बदलले, आपणही आपला कायदा बदललेला आहे. आणि आपल्या 2014 नंतर आपली जी व्याख्या आहे त्यामध्ये कलम 227 मध्ये आपण काही शब्द जे नवीन टाकलेले आहेत, त्यामध्ये स्वायत्त संस्था हा शब्द आलेला आहे. तर सहकारी संस्था म्हणजे काय आहे, तर पहिलाच मुद्दा त्यामध्ये पहिला शब्द घेतलेला आहे आणि तो म्हणजे एक अशी स्वायत्त संस्था. स्वायत्त म्हणजे ॲटोनॉमस. आता ॲटोनॉमस याचा अर्थ काय आहे, तर संस्था आपलं धोरण आखू शकतात किंवा आवश्यक त्या पद्धतीने आपल्या व्यवसायासाठी कसा व्यवसायाचा विकास होईल यासाठी शासनाचं कमीत कमी नियंत्रण, त्याला म्हणतात लेस इंटरफेअर ऑफ द गव्हर्नमेंट, त्याला आपण स्वायत्त म्हणतो. आणि त्यामुळं सहकारी संस्थेला आता नव्या व्याख्येमध्ये स्वायत्त स्वरूप आलेलं आहे. म्हणजेच जे काही धोरण आखायचं आहे, ठेवीचा असो कर्जाचा असो, संस्थेला थोडीशी मोकळीक आहे. म्हणजे कायद्याला अनुसरूनच, मात्र थोड्याशा आपल्या व्यवसायासाठी कशा पद्धतीने वेगळे मार्ग, आपल्याला माहिती की आज जवळजवळ 36 प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. जसं की हॉस्पिटल्स साठी संस्था आहे, शाळा सुद्धा सहकारावर चालवल्या जातात, बँका मजूर संस्था असतील किंवा पतसंस्था, त्यानंतर जिल्हा बँका, अशा वेगळ्या प्रकारे सहकारी संस्थांचं स्वरूप जे आहे ते स्वायत्त असावं यासाठी आपण ह्या कायद्यामध्ये स्वायत्त संस्था असा शब्द आणलेला आहे. तर सहकारी संस्था, सहकार कायदा 1960 कलम 227 मध्ये सहकारी संस्था म्हणजे काय याची जी व्याख्या केलेली आहे की सहकारी संस्था म्हणजे एक ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे, एक स्वायत्त संस्था आहे, स्वइच्छेने सभासद एकत्र येतात. पुढचा मुद्दा काय म्हटलाय की स्वइच्छेने एकत्र येऊन सामान्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा, म्हणजे आता नव्यानं, पूर्वी आपल्या कायद्यामध्ये फक्त आर्थिक शब्द होता, मात्र आता वेगळ्या प्रकारे आपण सहकारामधून समाजाची सेवा करतो. अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात. उत्पादन संस्था आपल्याकडे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये संस्था आहेत, सहकारामध्ये हॉस्पिटल सुद्धा सहकारातून चालवली जातात. आणि त्यामुळं समाजाच्या किंवा सामान्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी संयुक्त मालकी कुणाची आहे, तर सभासदांची मालकी आहे. त्याला आपण कायद्यामध्ये सदस्य शब्द बऱ्याचदा येतो, म्हणजे सदस्याचा अर्थ सभासदच आहे.
पण व्यवस्थापन समिती सदस्य म्हटलं की मग ते संचालक होतात. तर या पद्धतीने आपण संयुक्त मालकीची लोकशाही नियंत्रण हा शब्द महत्वाचा आहे, की लोकशाही त्याला आपण म्हणतो डेमोक्रॅटिक कंट्रोल, त्याला आपण म्हणतो की लोकशाही म्हणजे काय आहे बरं, तर लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेलं राज्य, त्याला आपण लोकशाही राज्य म्हणतो. आणि त्यामुळं इथं सभासदांची मालकी आहे. सभासदांच्या वतीनं काही म्हणजे सदस्यांच्या वतीनं काही व्यवस्थापन समिती सदस्य पाठवले जातात, ते व्यवस्थापन करतात. आणि त्यामुळं संयुक्त मालकी जी आहे ती सर्व सभासदांची म्हणजेच कायद्याप्रमाणे सदस्यांची मालकी आहे आणि ती सदस्यांद्वारे नियंत्रित केली जाते. म्हणजे वार्षिक सभा जी असते ती सर्वोच्च सभा असते आणि त्यामुळं जे नियंत्रण आहे ते सदस्यांचं आहे. आता साधारण जर आपण इतिहास पाहिला तर आपल्या जगामध्ये पहिली जी संस्था आहे ती रॉचडेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायनियर्स ही संस्था 1844 मध्ये स्थापन झालेली आहे. आता भारताच्या इतिहासाबद्दल जर आपण विचार केला तर सगळ्यात सुरुवातीला ब्रिटिश सरकारमध्ये त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर होतं आणि पहिला जो कायदा आहे तो संपूर्ण भारत देशासाठी हा सहकार कायदा 1904 मध्ये स्थापन झालेला आहे. आता पहिल्यांदाच सहकारासंबंधी एक कायदा बनवण्यात आला, त्यामध्ये काय तरतुदी होत्या, कारण आपला जो टॉपिक आहे किंवा आपला जो सिलेबसचा भाग आहे त्यामध्ये पहिलाच तो टॉपिक आहे की सहकार कायद्याचा इतिहास, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण उत्क्रांती असा शब्द सुद्धा त्यामध्ये आलेला आहे. तर इतिहास मांडताना आपल्याला जर एखादा प्रश्न आला आपल्या परीक्षेमध्ये की सहकार कायद्याचा इतिहास वर्णन करा किंवा सहकार चळवळीमध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले आणि त्यामध्ये कायद्याची भूमिका स्पष्ट करा, तर सगळ्यात सुरुवातीला 1904 चा पहिला कायदा जो आहे तो 4 मध्ये आलेला आहे. आता यामध्ये सुरुवातीला किमान 10 व्यक्ती सदस्य असाव्यात. त्यानंतर निधीची उभारणी, नफ्यातून संस्थेने निधीची उभारणी करावी, सभासदांना कर्ज वाटप करावं. 1904 च्या कायद्यामध्ये सुरुवातीपासूनच एक निबंधकांची नियुक्ती, ज्याला रजिस्ट्रार म्हणतो, म्हणजे सहकार खात्याच्या वतीनं जे आपल्या सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवतात त्या नियंत्रणासाठी निबंधकांची नियुक्ती जी आहे ती 1904 मध्ये करण्यात आलेली आहे. याचा पहिलाच कायदा असल्यामुळं आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सहकारी संस्थांना काही सवलती या कायद्यामध्ये दिलेल्या होत्या, जसं की आयकरापासून सूट. तर या कायद्याला अनुसरून आपण जर पाहिलं तर सुरुवातीला एक अट टाकण्यात आली होती की एकूण 100 लोक जर असतील तर 80% सभासद जे आहेत ते शेतकरी असावे, कारण त्या काळामध्ये नागरी पतसंस्था किंवा बँका, नागरी बँका असं काही त्यामध्ये नव्हतं. आणि त्यामुळे पहिल्या कायद्यामध्ये एक अट होती की संस्था म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे गाव आहे, गाव तेथे संस्था, असं मॅक्लॅगन कमिटीमध्ये आपल्याला एक शब्द पाहायला मिळतो की जिथे गाव आहे तिथं संस्था असावी. आणि त्याला अनुसरून पहिल्या 1904 च्या कायद्यामध्ये हा मुद्दा आलेला आहे की एकूण सदस्य संख्येपैकी 80% सभासद जे आहेत ते शेतकरी असावे. 1904 च्या कायद्यामध्ये लाभांश देण्याची कुठलीही परवानगी नव्हती. म्हणजे जो काही भागाची रक्कम असेल ती आपल्याला संस्थेमध्ये ठेवायची होती. त्यानंतर जो नफा होतो, आता जर आपण आत्ताचा कायदा पाहिला तर वेगळ्या प्रकारचे निधी उभारलेले आहेत. त्यामध्ये राखीव निधी, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक चढउतार निधी, सभासद कल्याण निधी, सेवक कल्याण निधी, भविष्य निर्वाह निधी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे निधी आपण नफ्यातून बक्षीस निधी असे निधी आपण वेगळे काढत होतो. आता 1904 च्या कायद्यामध्ये मात्र संपूर्ण जो काही नफा संस्थेला झालेला आहे तो संपूर्णपणे राखीव निधीला वर्ग करावा अशी तरतूद ही 1904 च्या कायद्यामध्ये होती. आणि अतिशय महत्वाचं होतं की संस्था नोंदणी करताना कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा जी रक्कम आहे नोंदणी शुल्क असं कोणतंही घेतलं जात नव्हतं. आणि जसं आपण आता मुद्रांक शुल्क भरतो, जसं की 1 लाखाच्या कर्जाला 100 रुपये स्टॅम्प पेपर वगैरे आपण देतो, सोने तारण कर्ज असेल बँकांमध्ये, तर त्या काळामध्ये एक मुद्दा दिसतो की सहकारी संस्थांना नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क यामध्ये सूट देण्यात आलेली होती. आता पहिल्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न नक्की येणार आहे. मुद्देही अतिशय सुटसुटीत आपण दिलेले आहेत आणि त्यामध्ये 4 च्या कायद्यामध्ये जर आपण मोजकं जर 2 ते 3 मुद्दे किंवा महत्वाचे 4 मुद्दे जर आपण घेतले तर पहिला मुद्दा जो आहे
तो 10 सभासद असावेत. दुसरा आहे निधीची उभारणी करावी. तिसरा मुद्दा आहे निबंधकांची नियुक्ती. चौथा मुद्दा आहे 80% सभासद, 4/5 सभासद हे शेती असावेत. आणि नफा जो आहे तो सर्व राखीव निधीला वर्ग करणे, असे महत्वाचे मुद्दे आपल्याला यामध्ये दिसतात. आता 4च्या कायद्यानंतर जो देशातला सगळ्यात सुरुवातीचा सहकार कायदा आहे, या कायद्यामध्ये मर्यादा होत्या. आता काय मर्यादा असतील बरं? तर जर आपण हे 4च्या कायद्यातले 4-5 मुद्दे आपल्याला समोर दिसत आहेत, त्यामध्ये मुद्दा असा दिसतो आपल्याला, पहा की 80% सभासद शेतीसाठी. मग बिगर शेतीसाठी काय? जर एखाद्याला व्यवसायासाठी कर्ज पाहिजे असेल, मग त्यांनी सभासदच व्हायचं नाही का? किंवा लाभांश द्यायचा नाही, म्हणजे ज्याने त्यांचे पैसे गुंतवले एखाद्या ठेवीप्रमाणे शेअर्समध्ये, तर त्यांना काय द्यायचं नाही का परतावा? किंवा सर्व निधी जर आपण राखीव निधीला वर्ग केला, तर इतर आपल्याला सभासदांसाठी किंवा सभासद कल्याणासाठी किंवा इतर प्रकारचा, समजा आपल्याला काही इमारत खरेदी करायची असेल किंवा डेस्कटॉप घ्यायचा असेल, तर मग त्यासाठी काही नाही का? तर हे मुद्दे आपल्याला त्यामध्ये दिसतात. आणि हे जे काही कमकुवत घटक आहेत, कारण हा सुरुवातीचा कायदा आहे, आणि या कमकुवत घटकांना थोडस सुधारण्यासाठी, कारण आपण हा जर कायदा पाहिला तर 1904च्या कायद्यामध्ये बऱ्याच अशा मर्यादा ज्या आहेत, लिमिटेशन्स आपण म्हणतो, काही लक्ष्मण रेखा आपण म्हणतो की अशा आखून दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं ह्या ज्या मर्यादा आहेत ते हटवण्यासाठी आपल्याकडे आपण दुसरा भारत सरकारचा कायदा जो आहे तो संपूर्ण भारतासाठी 1912 मध्ये लागू केलेला आहे. आता इथं पूर्वी जो शब्द नव्हता, म्हणजे पूर्वी फक्त 80% सभासद शेतकरी असावेत हाच मुद्दा होता. आता मात्र इथं सर्व प्रकारच्या संस्थांची नोंदणी करता येईल, म्हणजे अतिशय आमूलाग्र बदल असा 4 नंतर 12 मध्ये झालेला आहे. म्हणजे मोजक्या कालावधीमध्येच ब्रिटिश सरकारनं खूप मोठे बदल त्या सहकारा संबंधी केलेले आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला दिसतं की प्रकारानुसार संस्थेची नोंदणी झाली पाहिजे. मग आपण शेती संस्था, बिगर शेती संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, नागरी बँका, हे जे काही आज आपण प्रकार, ग्राहक संस्था, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 36 प्रकारच्या वेगळे आपल्याला आजच्या घडीला दिसतात की प्रकार आहेत. तर यामध्ये प्रकारानुसार संस्थेची नोंदणी झाली पाहिजे. यानंतर आधीच्या कायद्यामध्ये, 4च्या कायद्यामध्ये आपण पाहिलं की सर्व नफा जो आहे, इथं आपण जर मुद्दा पाहिला तर सर्व नफा हा राखीव निधीला वर्ग करावा. तर यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि नफ्याच्या फक्त 25%, म्हणजे पूर्वी 100 रुपये नफा झाला तर सर्व आपण राखीव निधीला नेत होतो. मात्र इथं आता आपल्याला एक मुद्दा दिसतो की एकूण नफ्याच्या 25% जो आहे तो राखीव निधी, त्याला आपण गंगाजळी म्हणतो. आता गंगाजळी म्हणजे काय बरं? तर संस्था जर अवसायनामध्ये गेली किंवा संस्था बंद पडली, तर जे आपले मालक म्हणूयात आपण त्याला, की ज्यांनी आपले शेअर्स गुंतवलेले आहेत, त्यांच्या भागाच्या रकमा त्यांना देण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. कारण शेवटी त्यांनी त्यांची शेअरची रक्कम गुंतवलेली आहे आणि त्यामुळं त्यांना परतावा दिला गेला पाहिजे. त्यांना काहीतरी लाभांशाच्या रूपाने किंवा काही रक्कम त्यांना दिली गेली पाहिजे. यासाठी आपण इथं 25% राखीव निधी जो आहे तो यामध्ये आपल्याला केलेला दिसतो. त्यानंतर इथं नव्यानं 2012च्या कायद्या 1912च्या कायद्यामध्ये आपल्याला संस्थांचं फेडरेशन, त्याला महासंघ आपण म्हणतो. तर महासंघ म्हणजे काय, की जिथं 5 संस्था एकत्र येतात, मग ते कोणत्याही प्रकारच्या असतील. उदाहरणार्थ गृहनिर्माण संस्था, 5 संस्था एकत्र आल्या तर त्यांचा ते महासंघ बनवतात. आता महासंघाचे फायदे असे आहेत की नवीन कायदा, 1960चा कायदा आपण पाहिला तर संस्थेवर कारवाई करण्याच्या आधी निबंधकाने फेडरेशनची चर्चा करावी असा शब्द आलेला आहे. म्हणजे महासंघ म्हणजे काय आहे, तर संस्थांचं मिळून एक संघ बनलेला आहे आणि आपले हक्क, कर्तव्य ही जी आहेत या संबंधी आपण शासनाशी चर्चा करण्यासाठी या महासंघाच्या माध्यमातून पुढे येतो. आणि त्यामुळं एक संस्थांचा फेडरेशन असावं. जसं आता पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन, नागरी बँक असोसिएशन, अशा पद्धतीने एक वेगळी रचना या संस्थांची एक संस्था असावी, त्याला आपण महासंघ म्हणतो. ती तरतूद 1912च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता यानंतर समजा जे वाद होतात, सगळेच वाद काही न्यायालयात नेण्याची गरज नाही, तर काही वाद हे परस्परातून सोडवता येऊ शकतात. आणि यासाठी लवादाची तरतूद, म्हणजेच वाद सोडवण्यासाठी ज्यांच्यामध्ये वाद आहे ते एखाद्या व्यक्तीला नेमून वाद सोडवू शकतात, ही तरतूद आपल्या 1912च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. यानंतर
आपल्याला जप्तीच्या संबंधी जे आहे, जसं की आपल्या 1860 मध्ये 1908 मध्ये आपला जो कायदा आला, दिवाणी प्रक्रिया संहिता, तो केंद्र सरकारचा कायदा होता, पार्लमेंटने मंजूर केलेला. आणि त्यामध्ये कलम 60 ते 64 हे आपल्याला जप्ती संबंधी आहे, जसं की काय जप्त करावं, काय जप्त करू नये, हे आपल्याला 60 कलमामध्ये दिलेलं आहे. 62 मध्ये केव्हा जप्ती करावी, तर जप्ती करताना सूर्योदयानंतर, सूर्यास्ताच्या आत जप्ती करावी. तर हे जे 1908च्या कायद्यामध्ये होतं, त्याचा कुठेतरी प्रभाव आपल्या 1912च्या कायद्यात आलेला आहे. आणि आपल्या सहकार कायदा 1912 मध्ये सुद्धा जर एखाद्याने कर्ज थकवलं, एखादा थकबाकीदार असेल, तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता हा जो मूळ कायदा आहे, त्याला अनुसरून आपण आपल्या कायद्यामध्ये जर थकबाकी झाली तर त्यांच्या जप्तीची प्रक्रिया ही त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर जर दोन संस्थांना एकत्र, एक समान दर्जाच्या किंवा समान प्रकारच्या संस्था असतील आणि एखादी संस्था कमजोर असेल, तर अ नावाची संस्था ही ब नावाच्या संस्थेमध्ये विलिनीकरण, त्याला आपण म्हणतो अमेलगेमेशन, होऊ शकतं. किंवा एक संस्थेचे दोन भाग होऊ शकतात, त्याला आपण विभाजन म्हणतो. म्हणजे ही तरतूद सुद्धा विलिनीकरण असो किंवा विभाजन असो, कन्व्हर्जन आपण त्याला म्हणतो, म्हणजे अमेलगेमेशन अँड कन्व्हर्जन, ही तरतूद जी आहे ती कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता इथं अवसायनामध्ये संस्था जाणार. आता अवसायनात म्हणजे काय, की जेव्हा देणी जे असतात, ती देणी 200 रुपयाची आहेत आणि मालमत्ता 100 रुपयाची आहे. वेन द लायबिलिटीज इज मोर दॅन ऍसेट, म्हणजे जबाबदारी मोठी आहे आणि त्या मानाने मालमत्ता कमी आहे. जबाबदारी 200 रुपयाची आहे आणि मालमत्ता जी आहे ती 100 रुपयाची आहे. अशा वेळी एखादी संस्था जी आहे ती अवसायनामध्ये जाऊ शकते. आणि त्यामुळे एखादी संस्था जर अवसायनामध्ये गेली तर त्या संस्थेची नोंदणी रद्द होऊ शकते. हा मुद्दा आपल्याला 1912च्या कायद्यामध्ये घेतलेला. यानंतर संस्थेच्या पैशाचा जर दुरुपयोग केला, निधीचा जर गैरवापर केला, म्हणजे निधी म्हणजे काय, की संस्था जे काही व्यवसाय करते त्यातून जो नफा उभारणी करते, जो काही वेगळ्या प्रकारचा निधी, मग त्यामध्ये राखीव निधी असेल, इमारत निधी, असे वेगळ्या प्रकारचे निधी असतात, किंवा जे काही व्यवसाय संस्था करते त्यामध्ये कुणी जर त्या पैशाचा, निधी याचा अर्थ त्या पैशाचा जर गैरवापर केला, तर त्याच्यावर कारवाई करणं, ज्याला आपण गैरवापर म्हणतो, फ्रॉड म्हणतो आपण त्याला. तर चिटिंग असेल, मग ते आपल्या भारतीय दंड संहितेप्रमाणे जी काही 1860चा कायदा आहे किंवा नवीन 2023चा कायदा आहे, त्यामध्ये आपण पाहिलं तर अफरातफर, फसवणूक या संबंधी कलम आपल्याला दिलेली आहे. आणि त्यामुळं जर एखाद्या व्यक्तीने संस्थेच्या पैशाचा गैरवापर केला किंवा विश्वासभंग केला, तर त्याच्यावर कारवाईची तरतूद जी आहे ती या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि निबंधकांना तो मोठा अधिकार हा त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर व्यक्तिगत भागधारण मर्यादा, शेअर्स किती घ्यावेत, ही मर्यादा जी आहे ती या कायद्यामध्ये वाढवण्यात आलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर आपल्याकडे पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जवळजवळ 5 लाख रुपये शेअरची मर्यादा केलेली आहे. यापूर्वी आपल्याकडे 2010 नंतर आपण पाहतो की 2010 ते जवळजवळ आता 2024 पर्यंत आपल्याकडे 2 लाख मर्यादा होती. त्याच्या आधी 50,000 होती. आता जर आपण शेती संस्थांकडे जर पाहिलं तर भागाची मर्यादा 20,000 रुपये आहे. आणि अशा पद्धतीने व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीने शेअर्स मध्ये किती रक्कम ठेवावी याची मर्यादा जी आहे ती यामध्ये वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रांतिक सरकारांनी निधी पुरवण्याची तरतूद, म्हणजे प्रांतिक सरकार हा शब्द आलेला आहे, म्हणजे जे काही राज्य ज्याला आपण म्हणतो, म्हणजे केंद्र आणि राज्य यामध्ये राज्यांची जी सरकार आहेत, पूर्वी आपण गुजरात आणि महाराष्ट्र एक होतं, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आपण त्याला म्हणायचो. म्हणजे कोणतंही राज्य असो त्याला आपण प्रांतिक सरकार म्हणतो. म्हणजे स्वतंत्रपणे राज्य जी काम करतात त्या राज्यांनी या संस्थांना काही अनुदान द्यावं, ग्रँट द्यावं, त्याला निधी शब्द वापरलेला आहे, म्हणजे आर्थिक मदत करावी, अशी तरतूद जी आहे ती 1912च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. यानंतर मोठा बदल झाला ब्रिटिश सरकारमध्ये आणि 1919 मध्ये आपल्याला असं दिसतं भारत सरकारचा कायदा हा 1919 मध्ये आलेला आहे. आता 1919 मध्ये भारत सरकारचा कायदा जो आहे तो एवढा आमूलाग्र असा बदल सांगतो की सहकार हा विषय आता केंद्रामधून राज्याच्या अखत्यारीमध्ये आलेला आहे. जसं आताच्या सध्याच्या याच्यामध्ये आपण केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा 3 विषय आपल्याला राज्यघटनेत दिसतात. आता केंद्र सूची म्हणजे काय, की त्यावर फक्त केंद्र सरकार कायदे बनवणार. उदाहरणार्थ रेल्वे, एअर इंडिया,
त्यानंतर डिफेन्स, हे विषय आपल्याला केंद्र सरकारकडे दिसतात. आता राज्यसूची म्हणजे काय, की ज्या विषयावर फक्त राज्य सरकार कायदे बनविल, आणि समवर्ती सूची, त्याला आपण कन्करंट लिस्ट म्हणतो, आणि त्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघेही त्या विषयामध्ये कायदे बनवू शकतात. जसं लेबर, तर लेबर हा विषय आपल्याकडे समवर्ती सूचीमध्ये आलेला आहे, किंवा पोलीस हा समवर्ती सूचीचा विषय आहे. जे केंद्र पण कायदे बनवू शकतं, राज्य पण कायदे बनवू शकतं. आणि त्यामुळं एक मोठा बदल जो आहे 1919च्या कायद्यामध्ये, की केंद्र सरकारच्या कडे असलेला आतापर्यंतचा सहकार हा विषय जो आहे तो राज्यांच्या अखत्यारीमध्ये देण्यात आला, आणि राज्यांना ते अधिकार जे आहेत ते देण्यात आले. यानंतर 1919च्या कायद्यामध्ये जो घटनात्मक सुधारणा कायदा होता, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ असं म्हणूयात, तर केंद्र सरकारचा हा जो 1919चा कायदा आहे, त्यामध्ये प्रांतिक कायद्याची निर्मिती करण्यात आली. म्हणजेच आपल्या देशाचे वेगवेगळे प्रांत करण्यात आले. जसं आज आपण म्हणतो की गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, पण त्या काळामध्ये छोटे छोटे प्रांत होते, आणि प्रांतिक सरकार जसं सयाजीराव गायकवाड बडोद्याचे संस्थानिक, किंवा छत्रपती शाहू महाराज अशा पद्धतीने, माधवराव शिंदे अशा पद्धतीने जे वेगळे आपल्याला संस्थानिक दिसतात, तर पूर्वी ती प्रांतिक कायद्याची निर्मिती करून ही संस्थानं काम करत होती. आता यामध्ये 1925 मध्ये हा प्रांतिक सरकारचा कायदा जो आहे तो करण्यात आलेला आहे. आता यानंतर म्हणजे इथे एक मुद्दा आला, की 1925 मध्ये त्या राज्य सरकारकडे सहकार हा विषय देण्यात आला. म्हणजे इथून पुढं सहकार विषयक चळवळ जी आहे ती राज्यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. 1949 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण 50 मध्ये राज्यघटना स्वीकारलेली आहे, आणि यामध्ये प्रांतामध्ये एक बदल झाला स्वातंत्र्य काळामध्ये, आफ्टर इंडिपेंडन्स, आणि भाषावार प्रांतरचना ही करण्यात आलेली आहे. आता 1956 मध्ये जसं आपण म्हणतो मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र असेल, गुजराती भाषेसाठी गुजरात असेल, तामिळनाडूसाठी तामिळ भाषेसाठी तामिळनाडू असेल, म्हणजे अशा पद्धतीनं ज्या प्रांतामध्ये जास्त मेजॉरिटीनी जास्तीत जास्त लोक जी भाषा बोलतात त्या भाषेप्रमाणे आपल्याकडे प्रांत रचना जी आहे ती करण्यात आली 1956 मध्ये. त्यानंतर आता एक गरज भासू लागली की प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र सहकार कायदा असला पाहिजे. त्या राज्यांनी त्यांचे स्वतंत्र कायदे बनवावे. म्हणजे तामिळनाडूचा कायदा हा महाराष्ट्र राज्याला बंधनकारक नाही, किंवा महाराष्ट्र राज्याचा कायदा हा कर्नाटक राज्याला बंधनकारक नाही. म्हणजे प्रत्येक स्वायत्त अशा पद्धतीनं प्रत्येक प्रांताने, प्रत्येक राज्यानं आपापला स्वतंत्र सहकार कायदा बनवावा अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. यानंतर आपल्याला असं दिसतं की 1956 मध्ये आपल्या भारतामध्ये एक मोठे विचारवंत हे जे आहेत ते गोरेवाला कमिटी. तर गोरेवाला कमिटी ज्यांनी अनेक राज्यातल्या अनेक गावांमध्ये भेट दिलेली आहे, आणि त्यांचा मुख्य उद्देश काय होता, तर ग्रामीण भागामध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून किंवा सहकार यंत्रणेच्या माध्यमातून जो काही पतपुरवठा होतो, त्या बँका असतील, पतसंस्था असतील, शेती बिगर शेती, हे एकंदरीत पतपुरवठा जो आहे तो आढावा घेण्यासाठी कशा पद्धतीने पतपुरवठा चालू आहे, त्यामध्ये काय अडचणी येतात, त्यासाठी 1956 मध्ये गोरेवाला कमिटी ही स्थापन झालेली आहे. आता गोरेवाला कमिटीचं एक फार सुंदर वाक्य आहे की सहकार जरी अपयशी झाला असला तरी तो यशस्वी झाला पाहिजे. म्हणजे इथं गोरेवाला कमिटीने व्यापक प्रमाणावर अनेक राज्यातल्या अनेक गावांमध्ये जो 450च्या वर 448 जवळजवळ त्या इतक्या गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या, आणि मग त्यांनी स्वतःचा एक प्रत्यक्ष त्यांच्या अनुभवातून ग्रामीण भागामध्ये जी काही पैशाची देवाणघेवाण कशी होते, अर्थव्यवस्था कशी आहे, आणि सहकार जो आहे चळवळ ती कशी चालवली जाते, कसा पतपुरवठा होतो, या संबंधी सखोल अशा पद्धतीनं त्या समितीनं शिफारशी केल्या. आणि त्या शिफारशीमध्ये एक महत्वाचा मुद्दा होता की सरकारची एक महत्वाची भूमिका असेल, आणि या सहकारी संस्था जगवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सरकारनं आपला काही आर्थिक हिस्सा जो आहे त्याला आपण अनुदानाच्या रूपाने म्हणू किंवा भागाच्या रूपाने म्हणू, म्हणजे सहकारी संस्थेचे भाग सरकार घेऊ शकतं. आता ही फार पूर्वीची ही प्रथा होती. म्हणजे 1990च्या आधीपर्यंत अनेक सहकारी संस्थांमध्ये शासनाचं भांडवल जे आहे ते गुंतलेलं होतं, आणि तो याच मुद्द्यामुळे होतं
की गोरेवाला कमिटीने ही शिफारस केली की सरकारनं त्यांची भागीदारी जी आहे ती भागीदारी ही वाढवावी. म्हणजेच सरकारांनी, राज्य सरकारनी त्यांच्या स्थानिक सहकारी संस्थांच्या आर्थिक हितासाठी काही रक्कम जी आहे सरकारची त्या संस्थांमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो आता की वैद्यनाथन समिती जी आपल्याकडे 2004 मध्ये आली, विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये आपण आमूलाग्र बदल केले आणि त्यामध्ये आपल्याला काही पॅकेजच्या रकमा मिळाल्या, अनुदान मिळालं, कर्जमाफी वगैरे. तर हे जे आपण शासनाचं जे सहकार्य आहे ते वाढवण्याची शिफारस गोरेवाला कमिटीने केलेली आहे. 1956 मध्ये श्री टी राजा यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र, पूर्वी महाराष्ट्र गुजरात हे सगळं आपण एकत्र होतो, तर संयुक्त महाराष्ट्रासाठी 1956 मध्ये एक कायदा असला पाहिजे आणि त्यामुळं सहकार कायद्याचा जो मसुदा आहे, ड्राफ्ट म्हणतो आपण त्याला, कच्चा मसुदा, तो मसुदा 1956 मध्ये टी राजा ह्या प्रशासकीय IAS ऑफिसरच्या नियंत्रणाखाली आणि टी राजा यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक स्वतंत्रपणे अशा पद्धतीचा कायद्याचा मसुदा जो आहे तो तयार करण्यात आला. आता या कायद्याच्या मसुद्याची व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करण्यात आला आणि एक परिपूर्ण असा सहकार कायदा 1960 मध्ये आपला तयार करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती 1962 मध्ये 26 जानेवारी 1962 म्हणजे 26 जानेवारी हा एक अतिशय महत्वाचा ऐतिहासिक दिन होता, प्रजासत्ताक दिन आहे आणि 26 जानेवारी 1962 रोजी आपल्या सहकार कायदा, महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 कलम, ज्यामध्ये 168 कलम आपल्याला या कायद्यात आहेत आणि सध्या 168 कलमे आणि 14 प्रकरण अशा पद्धतीचा हा जो कायदा आहे तो मूळ हा कायदा 26 जानेवारी 1962 मध्ये त्याची अंमलबजावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आता इतिहासाबद्दल आपण बोललो. आपला दुसरा जो टॉपिक आहे त्यामध्ये सहकारी संस्थांची नोंदणी आणि त्यासाठी आपली जी कलम आहेत ती 3 ते 21 अ आणि त्यामध्ये काही नियम पण असतील, नियम पण पुढे येतील, तर त्याचा आपण यामध्ये उल्लेख करणार आहोत. तर सहकारी संस्थांची नोंदणी यामध्ये या संस्थांच्या नोंदणीची गरज काय आहे, नोंदणीचं महत्व काय आहे, कारण नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला एक कायदेशीर दर्जा जो आहे तो कायदेशीर दर्जा प्राप्त होतो. सहकार खात्याच्या यंत्रणेमध्ये वेळच्या वेळी सहकारी संस्थांचा आढावा घेतला जातो. तशाच पद्धतीने सहकारी संस्थेच्या पैशाचा जर गैरवापर झाला तर सरकारी यंत्रणेकडून त्याची योग्य पद्धतीने शहानिशा करून त्या पद्धतीने कार्यवाही केली जाते. एकंदरीत सदस्यांच्या हिताचं रक्षण करणे, त्यांच्या निधीचं रक्षण करणे आणि योग्य पद्धतीनं सहकारी संस्थांचं नियोजन व्हावं, संरक्षण व्हावं, प्रशासन व्हावं, यासाठी सहकारी संस्थेची नोंदणी जी आहे ती महत्वाची आहे. आता यातून ही नोंदणी यासाठी महत्वाची आहे की जसं आता लेखापरीक्षक, तो वैधानिक लेखापरीक्षक असेल तर आपल्याकडे एक पॅनल आपण बनवलेला आहे, त्या पॅनलमध्ये त्याचं नाव आहे, मग त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा कॉस्ट अकाउंटंट असतील किंवा प्रमाणित लेखापरीक्षक असतील, यांची नोंदणी करण्यात येते. म्हणजे इथं आपल्याला असं दिसतं की सहकार चळवळीची व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी सहकार कायद्याची भूमिका जी आहे त्याचं महत्व खूप मोलाचं आहे. आता नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला 3 ते 21 अ एवढी कलम त्यामध्ये आपल्याला आहेत. सहकारी संस्थेची नोंदणी आपल्याला रद्द होऊ शकते. 21 अ मध्ये म्हणजे 21 अ जे कलम आहे ते सहकारी संस्थेची नोंदणी रद्द होणे या संबंधी आहे. सिलेबस प्रमाणे फॉर्मेशन अँड रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, यामध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी कलम 3 ते 21 अ ही कलम 1960च्या कायद्याचे आहेत आणि नियम 1961 त्यातले नियम 4 ते 18 क हे आपल्याला नोंदणी संबंधी तरतुदी
नमूद करतात. आता इथं सगळीच कलमं अशी काही आपल्याला नाही जरी आठवणीत राहिली तरी आपण जर एखादा प्रश्न आपल्याला आला की सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी सहकार कायद्यातील तरतुदी स्पष्ट करा किंवा सहकारी संस्थेची नोंदणी ही करणे आवश्यक आहे यासंबंधी विवेचन करा, तर यामध्ये एकूण 3 ते 21 ही कायद्यातली कलमं आणि जो कायद्यानुसार नियम केले जातात. उदाहरणार्थ 1960चा कायदा हा आपल्या कायदे मंडळानं बनवलेला आहे, ज्याला आपण आमदार म्हणतो. विधान मंडळाकडून, विधानसभेतून म्हणूयात आपण, तर तो कायदा जो आहे तो तयार केला जातो. आता या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही सहकार खात्यामार्फत कशी होणार यासाठी नियम असतात. म्हणजे 1960चा कायदा हा लोकप्रतिनिधींनी बनवलेला आहे आणि जो नियम असतो तो नियम कशासाठी बनवला जातो, नियम कोण बनवतं, तर नियम हे निबंधक बनवतात. त्याला आपण रजिस्ट्रार अँड कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऑफ महाराष्ट्र स्टेट एक स्वतंत्र व्यवस्था आपल्या सहकार खात्यामध्ये सर्वात प्रमुख अशी केलेली आहे. आणि त्यामुळं नियम 1961 मध्ये नियम 4 ते 18 क हे नियम सहकारी संस्थांच्या नोंदणी संबंधी आपल्याला पाहायला मिळतात. आता इथं आपल्याला सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या बाबतीमध्ये काही अधिकारी नियुक्त केलेले आहेत. कलम 3 असं सांगतं की राज्य शासनाला राज्यातील सहकारी संस्थांचा निबंधक म्हणून, रजिस्ट्रार म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करता येईल. आता जेव्हा जेव्हा आपण निबंधक या शब्दाचा उल्लेख करणार आहोत तिथं तिथं आपल्याला असं दिसतं की निबंधकाची भूमिका काय. हा संपूर्ण कायदा जो आहे तो निबंधकांच्या नियंत्रणाखाली राबवला जातो आणि त्यामुळं बऱ्याच अंशी आपल्याला हा प्रश्न येतो की सहकार कायद्यातील निबंधकांची भूमिका स्पष्ट करा किंवा निबंधकाची कार्ये सांगा किंवा निबंधकाची हक्क आणि कर्तव्य सांगा. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की निबंधक हे सहकारी संस्थेचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतात, तत्वज्ञ मित्र आणि मार्गदर्शक असतात, नमूद करा. आणि त्यामुळं जेव्हा आपण म्हणजे आता इथं आपला दुसरा पण टॉपिक यामध्ये जो आहे की निबंधक जे असतात त्यांची भूमिका काय, स्वतंत्र आपल्या सिलेबसमध्ये तो टॉपिक आहे की निबंधकाची भूमिका काय सहकार चळवळी संबंधी किंवा सहकार कायद्यासंबंधी किंवा सहकारी संस्था संबंधी. तर तो मुद्दा इथं येतो की कलम 3 असं सांगतं की राज्य शासनाला या राज्यातील सर्व प्रकारच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे रजिस्ट्रार हे नेमता येतील. आता रजिस्ट्रार हे एकटेच काम करणार का, मग रजिस्ट्रार यांच्या मदतीसाठी त्या त्या ठिकाणी स्वतंत्रपणे अधिकारी नेमण्यात येतील. आणि निबंधकांना एक मोठी जबाबदारी दिलेली आहे की सहकारी संस्थेचे मार्गदर्शन, गायडन्स, सुपरविजन आणि नियंत्रण जे आहे म्हणजे निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सुपरविजन प्रमाणे किंवा नियंत्रणाप्रमाणे इतर यंत्रणा जी आहे ती काम करेल. आता निबंधकांच्या मदतीसाठी इतरही यंत्रणा आपल्याला त्यामध्ये दिसते. उदाहरण जर आपण पाहिलं तर सध्याच्या आपली सहकार खात्याची जी रचना आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की संपूर्ण प्रमुख जे आहेत सहकार खात्याचे म्हणजे आपण आता रोल ऑफ रजिस्ट्रार मध्ये पण आलेलो आहोत. म्हणजे असं काय नाही की फक्त नोंदणी संबंधी, तर नोंदणी हे एक रजिस्ट्रारचं कार्य आहे. परंतु नोंदणी बरोबरच या नोंदणी करण्यासाठी कोणते अधिकारी उपलब्ध आहेत, तर साधारणपणे संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असेल तर आपले सहकार आयुक्त आहेत, सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था. त्याचबरोबर त्यांच्या मदतीला सहनिबंधक आपण दिलेले आहेत आपल्या कायद्यामध्ये, जे की प्रशासन आणि लेखापरीक्षण ह्या विभागांना, दोन्ही विभागांना स्वतंत्रपणे आपल्याला सहनिबंधक आपण नेमलेले आहेत. त्यानंतर साधारणपणे 4 ते 5 जिल्ह्यांसाठी आपल्याकडे विभागीय सहनिबंधक जे आहेत, डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार म्हणजे प्रशासन विभाग आणि डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार DJR लेखापरीक्षण विभाग असे स्वतंत्र विभाग ही विभागीय सहनिबंधक यांच्या अखत्यारीमध्ये आहेत. त्यानंतर 5 जिल्ह्यांसाठी जर विभागीय, त्याला आपण म्हणतो विभागीय सहनिबंधक आहेत, तर मग जिल्ह्यांसाठी सुद्धा आपल्याला वेगळे अधिकारी दिसतात. जसं की मुख्यालयामध्ये काही प्रशासन विभागाला उपनिबंधक आहेत. त्यानंतर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रशासन विभागासाठी जिल्हा उपनिबंधक, प्रशासन किंवा जिल्हा उपनिबंधक
हे मुख्य अधिकारी आपल्याला त्यामध्ये दिसतात. त्याला आपण DDR डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार हे पद आपल्याला त्यामध्ये दिसतं. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला जिल्हा विशेष लेखा परीक्षक, त्याला आपण डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर DSA म्हणतो आपण त्यांना, तर ती सुद्धा स्वतंत्र यंत्रणा या सहकार कायद्यामध्ये म्हणजे प्रशासन आणि लेखापरीक्षण अशा दोन्हीही विंग किंवा यंत्रणा आज आपल्याला सहकार कायद्याच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये दिसतात. त्यानंतर इतर जिल्हा उपनिबंधकानंतर त्या क्षेत्रांमध्ये उपनिबंधक नेमले जाऊ शकतात. जसं की आता मुंबई प्रांतामध्ये, मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या कामाचा पसारा आहे आणि त्यामुळे एकटे जिल्हा उपनिबंधक किंवा DDR ते सर्व काम हे पार पाडू शकत किंवा वेळेत पार पाडू शकत नाहीत किंवा एक कामाच्या मर्यादा येतात आणि त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी वेगळ्या ठिकाणी आपल्याला डेप्युटी रजिस्ट्रार हे त्यामध्ये आपल्याला काम करताना दिसतात. आणि त्यामुळे शहर पातळीवर असेल किंवा दाट लोकवस्ती जेथे असेल तशा ठिकाणी क्षेत्रानुसार आपल्याकडे उपनिबंधक या दर्जाचे अधिकारी सहकारी संस्थांसाठी नेमले जातात. जसं आता पुणे शहर 2, पुणे शहर 1, 3 असे वेगवेगळे एकूण पुणे शहर 6 वेगळ्या प्रकारचे आपल्याला अशा पद्धतीने उपनिबंधक पाहायला मिळतात. त्यानंतर त्या तालुक्यांसाठी आपल्याकडे सहाय्यक निबंधक या दर्जाचे अधिकारी त्या तालुक्याच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी पाहायला मिळतात. यानंतर अशाच पद्धतीनं लेखापरीक्षणासाठी सुद्धा आपल्याकडे जसे जिल्हा विशेष लेखापरीक्षक आहेत तशाच पद्धतीने विशेष लेखापरीक्षक म्हणजे जिल्ह्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक, तसे जिल्ह्यासाठी उपनिबंधक जे आहे जिल्हा उपनिबंधक, जिल्ह्यासाठी विशेष लेखापरीक्षक, तर मग त्यानंतर पुढील बाबतीमध्ये उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक प्रशासन विभाग आणि ऑडिटच्या संबंधी मात्र विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 आणि वर्ग 2 ही पदं आपण त्यामध्ये कायद्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सहाय्यक निबंधक हे आपल्याला तालुका स्तरावर जे काही छोटे छोटे तालुके असतील त्या संबंधी आपल्याला सहाय्यक निबंधक तालुका स्तर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं लेखापरीक्षक म्हणजे जे काही शासनाच्या अधिकृत हजेरी पत्रकावर किंवा शासनाच्या यंत्रणेमध्ये काम करतात त्यांना आपण गव्हर्नमेंट ऑडिटर असं म्हणतो. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 असे लोक जे आहेत हे आपल्याला त्यामध्ये शासनाच्या वतीने काम करताना लेखापरीक्षणाचं काम करताना दिसतात. त्यानंतर सहाय्यक निबंधक असो किंवा उपनिबंधक असो किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयामध्ये मदतीसाठी आपल्याला सहकार अधिकारी कोऑपरेटिव्ह ऑफिसर्स, त्यानंतर ऑडिटर आणि सब ऑडिटर अशी वेगळी पदं जे आहेत ती त्यामध्ये पाहायला मिळतात. थोडंसं आपण नोंदणीच्या बरोबरच जर इतर मुद्द्यामध्ये गेलो, आता नोंदणी तर आपल्याला घ्यायचीच आहे, पण एक सातत्यानं आपल्याला प्रश्न विचारला जातो की निबंधक जे आहेत ते आपण मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक म्हणतो किंवा संस्थेचे नियंत्रण करणारे अधिकारी म्हणतो. मग सर्वसाधारण निबंधकांचे अधिकार काय आहेत? हे थोडंसं आपण वेगळ्या टॉपिक मध्ये आता चाललेलो आहोत. नोंदणी बरोबरच जे अधिकार इतरही आहेत ते इतर अधिकार असं आपण म्हणतो की रोल ऑफ द रजिस्ट्रार रेग्युलेटिंग द कोऑपरेटिव्ह सोसायटी. आणि त्यामध्ये निबंधकाचे जे अधिकार आहेत त्यामध्ये पहिली जे आपण आता 3 ते 21 मध्ये पाहतो की संस्थेची नोंदणी करणे. संस्थेची नोंदणी झाल्या जसं आता हाऊसिंग सोसायट्या त्यांना 2,500 रुपये आहे किंवा इतर संस्थांना नोंदणी गव्हर्नमेंटचं शुल्क जे आहे ते 500 रुपये आहे. अशा पद्धतीने एक ठराविक नोंदणी करताना काही शुल्क आकारलं जातं. त्या पद्धतीने त्यांचा अर्ज घेतला जातो आणि त्यामुळं नोंदणी करणे हा मुख्य अधिकार निबंधकाचा त्यामध्ये आहे. त्यानंतर संस्थेच्या प्रकारानुसार वर्गीकरण करणे. आता प्रकारानुसार जसं की नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, पगारदार पतसंस्था, मजूर संस्था किंवा ग्राहक संस्था किंवा जिल्हा बँका किंवा नागरी बँका असे जे वेगळे उपप्रकार आहेत ज्याला आपण प्रकार म्हणतो की संस्थांच्या प्रकारानुसार संस्थेला वर्ग देणे किंवा वर्गीकरण करणे हे मुख्य काम जे आहे ते निबंधकाचं त्यामध्ये आहे. त्यानंतर उपविधी दुरुस्त करण्याचा निर्देश देणे. तर पोट नियम जे असतात ते संस्थेचे मुख्य आधार असतात. जसं आपण म्हणतो कायदा, मग कायद्याला अनुसरून नियम तयार होतात. 1960 चा कायदा आहे, त्या कायद्याला अनुसरून 1961 चे नियम आहेत. आता पोट नियम म्हणजे काय? त्याला आपण बायलॉज म्हणतो. बायलॉज याचा अर्थ संस्थेच्या प्रकारानुसार संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये जे नियम आपल्याला उपयोगी पडतात त्याला आपण पोट नियम म्हणतो. आता पोट नियम हे बदलासाठी आपल्याला निबंधकाकडे न्यावे लागतात. पोट नियम हे
जशी संस्था बदलू शकते तसे एखाद्या ठिकाणचे रजिस्ट्रार सुद्धा पोट नियम जे आहे ते बदलू शकतात. आणि पोट नियम याचा अर्थ दैनंदिन कामकाजामध्ये सहकारी संस्थांनी दैनंदिन कामकाज कसं पार पाडावं यासंबंधी सर्वसाधारण ज्या सूचना दिलेल्या असतात त्याला आपण उपविधी, बायलॉज किंवा पोट नियम असं म्हणतो. यानंतर निबंधकाला एक मोठा अधिकार आहे की जर एखाद्या प्रकारच्या संस्थेची उपविधीमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणं आवश्यक असेल, उदाहरणार्थ आता विविध कार्यकारी संस्था ज्या आहेत त्यामध्ये केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात लक्ष टाकलेलं आहे. अनेक प्रकारचे निधी हे विकास सोसायट्यांना उपलब्ध आहेत. त्यांचं आता सॉफ्टवेअर बदलण्याचं काम सुरू आहे. वेगळ्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, जमीन, इमारत किंवा इतर आवश्यक घटकांसाठी अर्थपुरवठा करण्याचं नाबार्डचं धोरण आहे. आणि मग अशा वेळी आपल्याला आपले पोट नियम हे सुधारण्यासाठी संस्था जशी पोट नियम सुधारते तसं निबंधकाला सुद्धा कलम 14 प्रमाणे गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार संस्थेचे पोट नियम जे आहेत तो बदल करण्याचा अधिकार हा निबंधकाचा त्यामध्ये आहे. आणि त्यामुळे उपविधी दुरुस्ती, आता उपविधी 2 प्रकारे दुरुस्ती होते. संस्था वार्षिक सभेमध्ये, उदाहरणार्थ आता एखादं परिपत्रक आलेलं आहे की दैनंदिन ठेव जे एजंट आहेत त्यांचं जे डेली कलेक्शनचं कमिशन आहे ते कमिशन 2020 हे परिपत्रक आहे की संस्था वाढवू शकते. आता पोट नियमामध्ये मात्र आपल्या जर बायलॉज मध्ये आपण पाहिलं पतसंस्थांचे, नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगरशी येते, तर पोट नियमामध्ये मात्र एक वेगळं आहे. आणि त्यामुळं कलम 13 प्रमाणे एखाद्या संस्थेला जर असं वाटलं की बदलत्या परिस्थितीनुसार, उदाहरणार्थ शासनाने काही नियम बदलले, उदाहरणार्थ 2014 मध्ये पहा की आपण आपला कायदा बदलला, त्यानंतर आपल्या सर्व प्रकारच्या संस्थांचे पोट नियम सुद्धा बदलण्यात आले. म्हणजे 13 प्रमाणे संस्थेला अधिकार आहे की ते त्यांचे पोट नियम बदलू शकतात गरजेनुसार. आणि 14 मध्ये मात्र निबंधकाला मोठा अधिकार आहे की निबंधकाला जर असं वाटलं की बदलत्या परिस्थितीनुसार संस्थेचे पोट नियम बदलण्याची गरज आहे तर ते पोट नियम बदलले जाऊ शकतात. जसं की आता नवीन याच्यामध्ये 2 लाखाची जी काही शेअरची मर्यादा पतसंस्थांना होती ती आता 5 लाख केलेली आहे. किंवा विविध कार्यकारी सोसायटीचे पोट नियम हे आता लवकरच आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे 1-2-3 महिन्यामध्ये केंद्र सरकारने जे काही बदल केले ते सगळे विकास सोसायट्यांना लागू होणार आहेत. किंवा नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती यांचे सुद्धा पोट नियम आता बऱ्याच प्रमाणामध्ये, म्हणजे 80 ते 90% पोट नियम हे जे आहे दुरुस्तीचं काम किंवा पोट नियम आता आपल्याला सुधारण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे 13 प्रमाणे संस्थेचा तो अधिकार आहे आणि 14 प्रमाणे निबंधकाला सुद्धा परिस्थितीनुसार पोट नियम जे आहेत ते बदलता येतात. यानंतर संस्थेच्या नावात बदल करणे, त्याला संमती देणे, हा सुद्धा अधिकार यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर संस्था एकत्रीकरण, आता समजा एक जय शिवराय पतसंस्था आहे, दुसरी जय भवानी पतसंस्था आहे. आता यामध्ये एखादी पतसंस्था ही कमकुवत आहे, आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे, तर मग आपण दोन्ही जर समान प्रकारच्या संस्था असतील तर आपण एकत्र येऊ शकता. म्हणजे आपले ठेवी, कर्ज, आपले सभासद हे एकत्र करून आपण एक संस्था, 2 संस्थांची एक संस्था करू शकता. त्यानंतर आपल्याला जर असं वाटलं की आपल्या संस्थेचा आर्थिक व्यवहार खूप मोठा झालेला आहे आणि या संस्थेच्या आपल्याला 2 वेगळे प्रकारच्या संस्था करायच्या आहेत, तरी आपल्याला तो अधिकार आहे. त्यानंतर आपल्याला रूपांतर करणे म्हणजे काय की एखादी पतसंस्था, नागरी पतसंस्था असेल किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असेल आणि त्याचा व्यवहार जर वाढला आणि जर त्या संस्थेला असं वाटलं की आता आपण नागरी पतसंस्था म्हणून काम करण्यापेक्षा आपण नागरी बँक म्हणून काम करू, किंवा एसटी महामंडळाची पतसंस्था बँक आहे, किंवा हे जे प्राथमिक शिक्षक आहेत, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या पतसंस्थेचं किंवा एखाद्या संस्थेचं हे दुसऱ्या संस्थेच्या प्रकारामध्ये रूपांतर होतं. म्हणजे एका नागरी पतसंस्थेचं जेव्हा एखाद्या नागरी बँकेमध्ये रूपांतर होतं तर तो अधिकार जो आहे, मान्यता देण्याचा अधिकार हा निबंधकांना दिलेला आहे. यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या त्याला आपण विविध कार्यकारी सोसायट्या म्हणतो,
त्या सोसायट्यांचं एकत्रीकरण करणं हे सुद्धा काम निबंधकांचं आहे. संस्थेची पुनर्रचना करणं, संस्थेच्या ध्येय धोरणामध्ये बदल करणं, उद्देशामध्ये बदल करणं, जसं की पूर्वी एखादी अशी प्रकारची संस्था होती ग्राहक संस्था, आता त्याला बहुउद्देशीय संस्था करणं, किंवा एखादी नागरी संस्था आता बहुउद्देशीय संस्था करणं, तर अशा पद्धतीचे बदल हे केले जाऊ शकतात. त्यानंतर बऱ्याचदा संस्थेला काही ठिकाणी भागीदारी आवश्यक असते. एखादा व्यापार करायचा असेल तर इतर लोकांना सोबत घेऊन करावं लागतं, तर ती मान्यता निबंधक देतात. आता निबंधकांना जशी नोंदणी करता येते तशी निबंधकांना 21 मध्ये एक मोठा अधिकार आहे की एखाद्या संस्थेची नोंदणी सुद्धा निबंधकांना रद्द करता येते. यानंतर एखादा सदस्य म्हणजे आपण त्याला सभासद म्हणतो, तो दाखल करून घ्यायचा किंवा नाही असा जर वाद आपल्यामध्ये निर्माण झाला, उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे की नाही, 10 गुंठे जागा त्याला क्षेत्र असावं तर तो विकास सोसायटीचा सभासद होईल. त्यानंतर प्रत्येक संस्थेची आपापल्या काही अटी असतात. आता यामध्ये काही समस्या निर्माण झाली की एखाद्या व्यक्तीला सदस्य म्हणून दाखल करून घ्यायचे की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास किंवा संचालक मंडळाने असा प्रश्न निर्माण केल्यास अंतिम निर्णय जो आहे तो निबंधक घेत असतात. त्यानंतर नवीन सदस्यांचं नाव दाखल करून घेणे, काढून टाकणे. आता यामध्ये जर एखाद्या संस्थेनं नवीन सदस्याचं नाव दाखल करून घेतलं नाही तर त्याला संस्थेच्या विरोधामध्ये निबंधकाकडे अपील करता येतं. किंवा एखाद्या सभासदाला किंवा सदस्याला काढून टाकण्याची पद्धती कलम 35 प्रमाणे आहे. पण कलम 35 मध्ये एक प्रक्रिया दिलेली आहे की का काढून टाकण्यात येतं, किंवा 1 महिना अगोदर नोटीस देणं, वार्षिक सभेमध्ये त्याला बोलावणं, त्यानंतर त्याला काढून टाकण्याची कारणं सांगणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, त्याला आपण नैसर्गिक न्याय म्हणतो. मग अशा पद्धतीची योग्य पद्धती न राबवता मनमानी पद्धतीने संचालक मंडळाने एखाद्याचं नाव दाखल करून घेतलं नाही सदस्य म्हणून, किंवा नाव दाखल करून घेतलं पण एखाद्याला काढून टाकलं, तर यासाठी एक अपील करण्याची पद्धती जी आहे ती निबंधकाकडे आपल्याला अपील करता येतं. त्यानंतर कर्ज घेण्याची मर्यादा, उदाहरणार्थ पतसंस्थेला जर जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर निबंधकांची परवानगी लागते. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे नफ्यातून जे निधी काढले जातात, मग राखीव निधी असेल, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक, असे वेगळ्या प्रकारचे जे निधी असतात त्याची योग्य गुंतवणूक ही संस्थांनी केली पाहिजे. त्यावर जर बंधनं आणली नाहीत तर ठेवीदारांच्या ठेवी ज्या आहेत त्या बुडू शकतात. त्यामुळे गुंतवणूक कुठं करावी, सध्याच्या कायद्यामध्ये कलम 70 दिलेला आहे की राज्य सहकारी बँक, त्यानंतर अ वर्गामध्ये असणाऱ्या सतत 3 वर्ष किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका, त्यानंतर इतर नागरी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका, हे सगळं जे आहे ते कलम 70 मध्ये आलेलं आहे. तर याची जबाबदारी निबंधकाकडे आहे की ते एखाद्या संस्थेला कुठं गुंतवणूक करावी यावर अंतिम निर्णय देतात. त्यानंतर संस्थेचे जे अधिकारी असतात, कलम 2/20 मध्ये सहकार कायद्याच्या अधिकारी म्हणजे कोण आहे, तर सर्व संचालक मंडळ, त्यामध्ये स्वीकृत असेल, तज्ज्ञ असेल, व्यवस्थापक असेल, हे सगळे अधिकारी आहेत. आणि त्यामुळे त्यांची पात्रता, निवडणुकीमध्ये त्यांची उमेदवारी, ती उमेदवारी नाकारणे, त्यांची नियुक्ती करणे, हे सर्व अधिकार जे आपल्या सहकार कायद्याच्या 1960च्या कायद्यात 73 मध्ये मोठ्या प्रमाणावर हे दिलेले आहेत ते यामध्ये होतात. कलम 75 प्रमाणे आपल्याला वार्षिक सभा घ्यावी लागते, विशेष सभा 76 प्रमाणे सहकार कायद्याच्या घ्यावी लागते. तर ते निर्णय सुद्धा आपल्याला निबंधकाला कळवावे लागतात. विशेष सभेसाठी निबंधकांना आपण माहिती देत असतो. त्यानंतर जर काही नवीन सदस्याची नियुक्ती करायची, समिती सदस्याची नियुक्ती करायची असेल तर निवडणूक प्राधिकरण आपण स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळं सहकार खात्याच्या यंत्रणेमार्फतच आपल्याला असे सदस्य घेता येतात किंवा एखाद्या संचालक मंडळावर कारवाई होऊ शकते. कलम 78 प्रमाणे संचालक मंडळावर कारवाई होते, कलम 84 प्रमाणे, कलम 83 प्रमाणे संचालक मंडळाची चौकशी होते आणि कलम 88 प्रमाणे जी काही संस्थेला नुकसान झालेलं आहे त्याची जबाबदारी जी आहे ती संस्थेच्या संचालक मंडळावर, त्याला आपण व्यवस्थापन समिती सदस्यांवर ठेवली जाते आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या वैयक्तिक मालमत्तेमधून झालेलं नुकसान कलम 88 प्रमाणे आपण वसूल करतो, म्हणजे संचालकांना आपण वैयक्तिक जबाबदार धरतो. यामध्ये कलम 73 आहे. 73च्या 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की संस्थेत घडलेल्या प्रत्येक कृतीला आणि अकृतीला, म्हणजे एखादी गोष्ट घडली असेल किंवा एखादी गोष्ट घडणं आवश्यक होतं पण घडली नसेल तर कृतीला आणि अकृतीला, कमिशन अँड ओमिशन, हे संचालक मंडळ सामूहिक आणि वैयक्तिक जबाबदार आहे.
आणि तेच आपल्याला यामध्ये 78, 83 आणि 88 मध्ये पाहायला मिळतं. तर आपण एकंदरीत आपले हे जे काही टॉपिक सुरू आहेत त्यामध्ये आपण पहिला टॉपिक आपला 50% त्यामध्ये झालेला आहे. तर आपली वेळ जी आहे ती 3 ते 4 होती. सर आहेत का? येस सर, येस. हा. तर काही शंका आपल्याला जे काय आपण याच्यामध्ये जे काय बोललो त्याबद्दल? सर माझा एक प्रश्न आहे. हा. आपण जे एकूण फंड आपला फंड जो असतो आपल्या पतसंस्थेचे, हा. फंड जे आपण ठेव स्वरूपात कोण्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, का ठेव स्वरूपात ठेवणं असं बंधनकारक आहे का? आता हे यासाठी आपल्याला निधीची गुंतवणूक हे हं. आपल्या सहकार कायद्याच्या कलम 70 मध्ये आलेला आहे. बरं आता 70 मध्ये आपल्याला याचा स्पष्ट उल्लेख आहे बरं ठीक. की सगळ्यात प्रथम राज्य सहकारी बँक, MSC बँक, त्यानंतर बऱ्याचदा जिल्हा बँकेला पण ब वर्ग असू शकतो, जसं की पूर्वी सोलापूरला होता, आता सध्या नाशिक जिल्हा बँकेला ब वर्ग आहे. म्हणजे अ वर्गामध्ये असणारी जिल्हा मध्यवर्ती बँक, ह्या 2 प्रमुख आहेत. आता आपल्याला जर वाटलं राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवायचे, ठेवू शकता, पण निबंधकाच्या परवानगीने. पण किती ठेवायचे? तर एकूण ठेवीच्या 5%. ओके. म्हणजे निधी जे सक्तीचे निधी आहेत त्याला आपण स्वनिधी म्हणतो, हे या जिल्हा बँकेमध्येच गुंतवायचे आहे. पण आपल्याला जर जिल्हा बँकेत ब वर्ग जर असेल तर मग नागरी बँक, त्यामध्ये पण सहकार खात्याची परवानगी, निबंधकांची परवानगी असेल आणि त्या नागरी बँकेला सुद्धा सतत 3 वर्ष अ वर्ग असेल, त्या मागील 3 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेची तपासणी झालेली असेल, त्यांनी सुद्धा ए ग्रेड दिलेली असेल आणि मग निबंधकांच्या परवानगीने एकूण ठेवीच्या 5% रक्कम एका नागरी बँकेमध्ये ठेवता येते. ओके सर, धन्यवाद. बोला अजून काय शंका अजून?